टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। प्रशांत कोरडकर यांना आज सकाळी 8 वाजता न्यायालयात हजर करण्यात आलं आहे। त्यामुळं मगाशी काही काळ न्यायालयाच्या आवारामध्ये प्रशांत कोरडकर निदर्शन करण्यासाठी एक नागरिक घुसला असता। आपण जर बघितलं तर कोल्हापूर न्यायालयाच्या बाहेरमध्ये कसून चौकशी सध्या प्रत्येक पक्षकार येणार आहे। पोलिसांचा त्रास नाहक सर्वसामान्य नागरिक होईल। आज ज्याची तारीख आहे न्यायालयामध्ये त्याची कसून चौकशी करून चालू आहे। त्यामुळं पोलिसांनी येणाऱ्या जाणाऱ्यावर करडी नजर ठेवलेली आहे, कोणत्या अनुचित प्रकारे पण पोलिसांनी एवढेही बंदोबस्तामध्ये सर्वसामान्य नागरिकाला न्यायालय देण्याचा त्रास होत आहे। त्यामुळं वरिष्ठ पोलीससुद्धा आता इथं दाखल झाले आहेत। कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीससुद्धा काही नागरिक पोलिसांवर चिडचिड सध्या पाहायला मिळते। आपण जर बघितलं तर सर्वसामान्य जो रोजची ज्याची तारीख आहे त्यालासुद्धा तारखेला येताना म्हणजे त्याला त्रास होत आहे। जर आपण जर बघितलं तर वरिष्ठ पोलिसांनी यांच्या वादावादी होले। आपण जर सर्वसामान्य नागरिकाशी आपण आता चर्चा करू। काय सांगाल मामा, तुम्ही आज न्यायालयात आल्यानंतर तुम्हाला कोणी बोलायला तयार नाही। आपण जर बघितलं तर न्यायालयाच्या आवारामध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळते। आता 11 वाजलेले आहेत। न्यायालयाच्या आवारामध्ये सध्या बसून चौकशी आहे। पोलीस गाड्या मोठ्या प्रमाणात पोलीस बंदूक मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आलेला आहे। येण्या जाण्याची चौकशी पोलीससुद्धा करत। आपण जर बघितलं पोलीस आणि पक्षकार यांच्यामध्ये सध्या वादावादीचा सुद्धा प्रकार घडू लागलेला आहे। आपण जर एका बाजूला जर बघितलं पोलीस आणि पक्षकार यांच्यामध्ये वादावादी झालं तर कसून चौकशी केली जाते। बघितलं जर प्रत्येकाची पर्स इथे लेडीज आली तर त्याची पर्स चेक केली जाते, कागद चेक केले जात आहेत। काय काम आहे, कसं काम आहे, सध्या पोलीस अडवत आहेत। पोलिसांनी एवढा बंदोबस्त का वाढवण्यात आला आहे, का करायला हे फक्त पाहण्याचं गरजेचं बनलेलं आहे। आता सर्वसामान्य नागरिकांना आज कोर्टात जर जायचं असलं तर प्रत्येक आज जायला जाते, पण न्यायालयामध्ये याची तारीख आहे जर चुकली तर हा इकडं आपण जर काय सांगाल तुम्हाला आज तुमची काय तारीख आहे इथे न्यायालयामध्ये तुम्हाला पोलिसांनी अडवलंय? आज तारीख आहे माझी इथं फौजदारीची तारीख आहे। मी लांबून आलोय, साधारण एक 100 किलोमीटर आलोय मी। आता ते माझ्याकडे रिसिप्ट मागायला, तारखेची रिसिप्ट द्या म्हणतात। वकील आत आहेत, मला वेळेत पोहोचायचं आहे। विनाकारण अडवणूक चाललेली आहे। नाही जर तुम्हाला वेळेत जर गेलं तर तुमच्यावर काय न्यायालयामध्ये काय येऊ शकतं? कोर्टासमोर विलेट जाणं चुकीचं आहे ना। कोर्ट सांगायला हा नाहक त्रास पोलिसांचा आहे ना, नाहक त्रास आहे हा। केस संदर्भात लोकांना नाहक त्रास आहे। तुम्ही आता कसं जाणार आहात म्हणजे पोलिसांनी? मी आता वकिलांना फोन करून हे करून घेतो ना। पोलिसांचा नाहक त्रास चालू झालाय। काय सांगाल मामा, तुम्हाला बी असंच अडवलंय का? हो, अडवलेलं आहे। सोडत नाही सोडत नाही नेमकं कारण काय सांगितलं? तुम्ही आजचं तुमचं तारीख आहे त्याचं आम्हाला पेपर दाखवा। जी समन्स असेल पेपर दाखवले, परंतु ते म्हणजे आजच तारीख आहे, आज दावा दाखल आजच्या तारखेचं काही प्रूफ असेल तर दाखवा। तुम्ही सुद्धा आज कुठून आलात? मालकावर सावडी। काय तारीख आहे तुमची आज? आज कोर्टाच्या दावा दाखल केलेला आहे। हां, 11 वाजलेले आहेत आणि तुम्हाला आज जायचं आहे, पण पोलीस तुम्हाला गेटवर अडवत आहेत, पण तुम्ही कागदपत्र सोडत नाहीत। मग पोलिसांचा नाहक त्रास म्हणायचा त्रासच आहे ना हा, की एका व्यक्तीसाठी एवढा हे जनतेला त्रास सोसावा लागतो एवढ्या लोकांना। त्यांच्यासाठी जर काही वेगळं हे केलं असतं तर बरं झालं असतं। हा नाहक जनतेला नाहक त्रास आहे ना। हां, न्यायालयाचं कामकाज सुरू आहे आणि तुम्हाला आज न्यायालयाच्या कामकाजामध्ये आज जायचं आहे, तुमची तारीख आहे, तरी सुद्धा तुम्हाला बाहेर विटीस ठेवलेला आहे। मग आता तुम्ही आज जाण्याचा प्रयत्न कसा करणार? आता वकिलांना फोन करणार आहे आणि वकील आल्यानंतर मग आम्ही आज जाणार आहे। जर आज जर नाहीच आले तर आमचं ते तारीख हे होणार ना, काम आमचं हे होणार समजा। परत न्यायालयाची समज तुम्हाला बसव हां, परत न्यायालयाची समज बसणार आम्हाला। एका व्यक्तीमुळे पोलीस त्यांचं कामकाज चालू आहे, पण पोलीस तुमच्याबरोबर दमदाटी करून तुम्हाला बाहेर थांबवलं। बाहेर थांबवतात। आपण जर पाहिलं तर कोल्हापूर न्यायालयामध्ये प्रशांत कोरडकर यांना सकाळी आज न्यायालयात हजर करण्यात आलेलं आहे। प्रत्येक व्यक्तीला आत बघून सोडलं जात आहे, पण जे पक्षकार न्यायालयाच्या आवारामध्ये आले त्यांनी कागद दाखवले सुद्धा तेच त्यांना सोडत नाहीत। त्यामुळं काहीसा तणावपूर्ण वातावरण बनलेलं आहे। पक्षकार न्यायालयात आज जायचं आहे, न्यायालयाच्या आवारामध्ये सुद्धा जर बघितलं तर सध्या तणाव परिस्थिती निर्माण झाली आहे। काही पक्षकार यांनी सुद्धा कागदपत्र दाखवले तरी त्यांना सोडलं नाही। पक्षकारांनी आता असं ठरवलं की वकिलांनाच बाहेर बोलवून आत कसं जाता येईल पाहिलं जाणार आहे। त्यामुळं जर बघितलं तर न्यायालयाच्या आवारामध्ये सध्या तणावपूर्ण आत नागरिकांना सोडलं आहे। कॅमेरामॅन सुनील काटकरचं मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.